सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार। नमस्कार, मी संभाजी पगारर आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आज आपण बोलणार आहोत त्या नावाबद्दल ज्याने वंचितांच्या डोळ्यात आशेचा किरण पेटवला, ज्याने दलित, बौद्ध, चर्मकार, आदिवासी समाजातील लोकांना त्यांच्या हक्काचा अभिमान दिला, ज्याचं नाव घेताच लोक म्हणतात, हा आमचा भाऊ, हा आमचा आधार। तो म्हणजेच अनिल भाऊसाहेब जाधव। जय भीम, नमो बुद्धाय, जय रविदास, जय शिवराय, जय अहिल्यादेवी, जय बिरसा, जय एकलव्य, जय महाराणा प्रताप। 21 जुलै संत रविदास राजवाडा, साजवहाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या भूमीतून आलेला हा लढवय्या योद्धा अनिल भाऊसाहेब जाधव शिक्षणाने SYJC पण विचारांनी संविधानाचा विद्यार्थी, कार्यकर्त्यांचा नेता आणि समाजाचा कैवारी। समाजातील प्रत्येक वेदनेला आवाज देणारा, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि जनतेसाठी रात्रंदिवस राबणारा हा खरा लोकांचा नेता आहे। 2009 ते 2013 विद्यार्थी सेनेतून सुरुवात। त्या काळातही भाऊंचा आवाज होता, विद्यार्थ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे। त्यानंतर 2013 ते 2016 राष्ट्रीय चर्मकार महासंघात राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करताना त्यांनी सांगितलं, आम्ही चर्मकार नाही, आम्ही परिवर्तनाचे शिल्पकार आहोत। 2014 ते 2017 भीम आर्मीमध्ये सक्रिय सदस्य। जय भीमच्या जयघोषाने त्यांनी अन्यायाला प्रत्युत्तर दिलं। 2015 ते 2018 चर्मकार उठाव संघ महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून समाजातील उन्नतीसाठी भाऊ दिवस रात्र लढले। 2019 मध्ये बळीराजा पक्षाकडून धुळे मालेगाव लोकसभेची उमेदवारी। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, माझा पक्ष नाही, माझा समाज माझा पक्ष आहे। 2019 ते 2024 स्थानिक शेतकरी संघटनांसोबत राबून भाऊ म्हणाले, शेतकऱ्याचं अश्रू हे माझं इंधन आहे आणि त्याचं स्वप्न हे माझं ध्येय आहे। 2021 ते 2024 भारत राष्ट्र समिती BRSचे महाराष्ट्रातील पक्षविस्तार कामात मुख्यमंत्री KCR यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल भाऊंनी मालेगाव तालुक्यात आणि महाराष्ट्रभर पक्षबांधणी मजबूत केली। त्या काळात गावागावात सभा, शाखा उद्घाटन आणि लोकांशी थेट संवाद साधून त्यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली। 2042 पासून संविधान आर्मी महाराष्ट्र राज्य सदस्य म्हणून आणि 2023 पासून आज तागायत लोकशाही धडक मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत। या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं, जात, धर्म, पक्ष राजकारण बाजूला ठेवा, सर्वसामान्यांचा प्रश्न म्हणजेच माझा प्रश्न। लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून भाऊ प्रत्येक वस्तीवर, प्रत्येक समाजात गेले। जो गरीब आहे तो माझा माणूस आहे, जो वंचित आहे तो माझा समाज आहे, हे त्यांचं तत्व। संत रविदास सामाजिक संस्था राज्य कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य सामाजिक न्याय मंत्री आणि मालेगाव तालुका सरचिटणीस म्हणून मा बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं। त्यांनी दिलं स्पष्ट वक्तव्य, मी पदासाठी नाही, परिवर्तनासाठी आलोय। आणि आता 1 ऑक्टोबर 2025 रावळगाव मालेगाव अनुसूचित जाती राखीव गट इथून प्रबळ दावेदार म्हणून अनिल भाऊसाहेब जाधव। मतदार राजा अनिल भाऊंचं नेतृत्व म्हणजे एका साध्या शेतकरी कुटुंबातील शोषित, वंचित, चर्मकार, बौद्ध, आदिवासी समाजातील प्रत्येक घराचं स्वप्न। त्यांनी दाखवून दिलंय, नेतृत्व कपड्यांनी नाही ओळखलं जात, ते मातीशी नातं ठेवणाऱ्या माणसाने मिळवलं जातं। माझ्या गावात जर एखादा गरीब पोटभर जेवत असेल तर त्याच्या पाठीमागे अनिल भाऊंचं कार्य आहे। माझ्या समाजात जर एखाद्या मुलीने शिक्षण घेतलं असेल तर त्यामागे अनिल भाऊंचं प्रेरणास्थान आहे। अनिल भाऊंचं एकच ध्येय, प्रत्येक घरात संविधान, प्रत्येक मनात समानता आणि प्रत्येक समाजात स्वाभिमान। मतदार राजा, आता वेळ आली आहे, या गोरगरीब शोषित जनतेच्या उमेदवाराला एकदा संधी द्या, कारण नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे, ती जबाबदारी असते आणि ही जबाबदारी अनिल भाऊ पार पाडतील, जनतेसाठी, समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी।
जय भीम, जय रविदास, जय संविधान, जय लोकशाही. लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, जनतेचा आवाज, तुमच्या हक्कासाठी लढणारा.